एका अपघातात एक स्कूटर स्वार गंभीर अवस्थेत पडला होता। रक्तस्राव होत होता आणि प्रत्येक सेकंद महत्त्वाचा होता। एक सामान्य माणूस पुढे आला, त्याने मानवतेपोटी त्या जखमी व्यक्तीला उचलला आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला। पण तिथे जे घडलं ते धक्कादायक होतं। डॉक्टरने सांगितलं, हे वैद्यकीय कायदेशीर प्रकरण म्हणजेच मेडिको लिगल केस आहे। आम्ही उपचार करू शकत नाही, दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन जा। ते हॉस्पिटल सुमारे 20 किलोमीटर दूर होतं। वेळ जात होता, उपचार मिळत नव्हते आणि त्या माणसाचा मार्गातच मृत्यू झाला। ही घटना हिंदुस्तान टाइम्समध्ये लॉ हेल्प्स द इंजर्ड टू डाय म्हणजेच कायदा जखमी व्यक्तीला मरायला मदत करतो या शीर्षकाखाली छापून आली। ही बातमी वाचून परमानंद कटारे यांनी थेट सुप्रीम कोर्टात जनहित याचिका म्हणजेच PIL दाखल केली। आता कोर्टासमोर प्रश्न होता की डॉक्टरचं पहिलं कर्तव्य काय, कायदेशीर प्रक्रिया की माणसाचा जीव वाचवणं। परमानंद कटारा वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं, कोणताही डॉक्टर, हॉस्पिटल सरकारी असो किंवा खाजगी, आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपचार नाकारू शकत नाही। पहिले उपचार नंतर कागदपत्र हा नियम संपूर्ण देशभर लागू झाला। हा निर्णय भारतीय संविधानातील आर्टिकल 21 म्हणजे जीवनाचा हक्क यावर आधारित आहे। कोर्टाने सांगितलं की जीवनाचा हक्क म्हणजे फक्त जिवंत राहणे नाही, तर वेळेवर उपचार मिळणंही आहे। त्यामुळे आज जर कोणतंही हॉस्पिटल इमर्जन्सीमध्ये तुम्हाला नाकारत असेल तर ते सरळ कायद्याचं उल्लंघन आहे। आणि अशाच महत्त्वाच्या कायद्याच्या माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।